प्रत्येकाच्या शारीरिक व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ महत्त्वाचे. प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे. क्रांतीवीर राघोजी भांगरे नगरी शैक्षणिक संकुल मवेशी तालुका अकोले येथे रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाला सुरुवात झाली असून स्पर्धा उद्घाटन प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी वरील उद्गार काढले. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाला श्रीमती पुष्पा लहामटे, मवेशीचे सरपंच श्री यमाजी भांगरे, अनिल भांगरे, रामदास भांगरे, संपत पोरे, परशुराम जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राजूर प्रकल्प स्तरीय क्रीडा समितीच्या अध्यक्ष तथा राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. मवेशी येथे संपन्न होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडी, उंच उडी, धावणे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक या क्रीडा प्रकारात वय वर्ष 14, 17 व 19 वर्ष वयोगटात सदर स्पर्धा होत असून सदर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समिती, स्वागत समिती, आरोग्य समितीसह एकूण 15 विविध प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेबरोबरच आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण विकासासाठी आश्रमशाळा प्राथमिक माध्यमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा या प्रदर्शनात 74 शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवलेला असून उद्घाटनपर कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मनोज कुमार पैठणकर, दीपक कालेकर, सुनील मोरे, संजय सोनावणे, अंबादास बागुल, श्री धादवड, श्री जगताप, मेजर बांबळे, आदिनाथ सुतार, पंडित कदम, ज्योती निर्भवने, भाऊसाहेब खरसे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रीडाज्योत पेटवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांसह आश्रमशाळा विद्यार्थी खेळाडूंनी आकर्षक संचलन करून प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात श्रीमती देवकन्या बोकडे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की आश्रमशाळा खेळाडूंना जीवनातील खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असून प्रत्येकाच्या शारीरिक व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ हे महत्त्वाचे आहेत. मुलांच्या शक्तीला खेळाची जोड दिल्यास आश्रमशाळेतून नामवंत खेळाडू निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फक्त क्रीडा स्पर्धेपुरते खेळाकडे न पाहता वर्षभर खेळाचा सराव कायम टिकून ठेवून प्रत्येक आश्रमशाळेतून दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा असे आवाहन श्रीमती बोकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. तर श्रीमती पुष्पा लहामटे यांनी आमदार किरण लहामटे यांच्या वतीने सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 16 ते दिनांक 18 डिसेंबर अखेर येथे संपन्न होत असून या क्रीडा स्पर्धेत राजूर प्रकल्पातील 38 शासकीय व निमशासकीय शाळेतील 1040 विद्यार्थी आपले क्रीडा नैपुण्य दाखवत आहेत. उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नवनाथ गायकवाड यांनी केले तर आभार श्री मुकुंद सूर्यवंशी यांनी मानले. या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेतून विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड होणार असून क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील पालकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून खेळाचा आनंद घेत आहेत. ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर. हा विचार आपण या स्पर्धेपर्यंत करा आणि त्या मुलांना त्या दिवशी आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. निश्चित आता सांगितल्याप्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्याला कुठलीही गरज लागू द्या, राज्य स्तरावर जाण्याची इच्छा असेल, तालुका स्तरावर जाण्याची इच्छा असेल, जिल्हा स्तरावर जाण्याची इच्छा असेल तर ती संधी आपण त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करा. आणि आजच्या या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने मला सगळ्यांना इथं सांगायचं आहे की आपण जो कोणता खेळ खेळूयात तो कोणाशीही वाद न करता अतिशय नम्रपणे आणि अतिशय व्यवस्थितपणे खेळण्याचा प्रयत्न करावा. आपले जे कोणी संघ व्यवस्थापक असतील त्यांनी सुद्धा या सूचनेकडे लक्ष द्यावं की आपला खेळ खेळताना सांघिक खेळ असो किंवा वैयक्तिक खेळ असो माझ्या केंद्राचं प्रतिनिधित्व न करता किंवा आपलंच केंद्र कसा पुढे जाईल, आपणच कशी आपली शाळा कशी पुढे जाईल ह्या गोष्टीचा विचार न करता आपला प्रकल्प किंवा एखादा चांगला विद्यार्थी कसा पुढे जाईल हा विचार करा आणि त्यातून आपल्या मुलांचं सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीने पुढील 3 दिवस
आपल्या क्रीडा स्पर्धाचे सर्व खेळ अतिशय चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि आपले हे खेळ अतिशय शांतपणे शिस्तीत प्रेरणेने खेळले जातील याच मी शुभेच्छा.